लोकसभेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी बारामतीमध्ये आतापासूनच राजकारण तापलंय। पवार काका पुतण्याच्या कलगीतुऱ्यामध्ये अजित पवारांच्या पुतण्याची एंट्री झाली आहे। त्यांचं नाव आहे युगेंद्र पवार। पाहूयात। पुतण्याचा थेट काकांशी पंगा। कोण धमकावत असेल तर मला सांगा। अजित पवारांच्या पुतण्याची एंट्री चर्चेत। हे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार। युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ बारामतीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचारही सुरू केला। त्याच प्रचारादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले। त्यामुळे युगेंद्र पवारांच्या एंट्रीची बारामती मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे। जर इथं काय वेगळ्या प्रकारचं राजकारण जर होत असेल बारामतीमध्ये कधी हे राजकारण बघितलेलं नाहीये, तुम्ही पण बघितलं नसेल। जर तसं काय असेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा। युगेंद्र पवारांनी कुणाचा प्रचार केल्यानं काही फरक पडणार नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी युगेंद्र पवार यांना प्रत्युत्तर दिलं। काल परवाचं कोण तरुण कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या किंवा बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं म्हणजे एकदमच अप्रस्तुत आहे। दादाने गेल्या 40 वर्षामध्ये बारामतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे, आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल। नुकतंच अजित पवार यांनी आम्ही पुन्हा एकत्र येणार नाही असं म्हणत मोठी दरी पडल्याचं स्पष्ट केलं होतं। अनेक वेळा अजित पवारांनी आपल्याला कुटुंबात एकटं पाडलं जात असल्याचं म्हणत भावना व्यक्त केल्या होत्या, तर सुप्रिया सुळेंनी मात्र पक्ष आणि कुटुंबात कुठेही फूट पडली नसल्याचं म्हटलंय। बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर, आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। परंतु मित्रांनो, तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका। आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे, आपण इकडच्या फाटीला आहे ते तिकडच्या फाटीला आहे। त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रे, ह्या हेनीच आमचं निम्मगार होतंय सारखं। आणि मग हळूच दबकत दबकत मला म्हणतं दादा दादा काही होईल का, पुढं काहीतरी होईल। म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे। वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात, कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे। त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत। माझी कुणाशीही मनभेद नाही, कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही। अजित पवार असं म्हटले फाटे झाले। लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे। पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा नणंद भाऊजाईमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे। अजित पवार आणि शरद पवार दोघेही बारामतीच्या मैदानात उतरले। शेवटची निवडणूक म्हणून कोणी भावनिक आवाहन केलं तर बळी पडू नका अशी हाक अजित पवारांनी दिली आहे। एकंदरीतच पवार विरुद्ध या संघर्षात अजित पवारांचा पुतण्या आजोबांच्या पाठीशी उभा राहिलाय। निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच बारामतीत धुरळा उडायला सुरुवात झाली आहे। पवार विरुद्ध पवार या संघर्षात बाजी कोण मारणार हे पाहावं लागेल। मंगेश कसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती।